यंदाच्या पावसाळ्यात राज्यामध्ये सरासरीपेक्षा 27% अधिक पाऊस, महिना अखेरीस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनकडून महाराष्ट्रातल्या सर्व गोविंदांचा विमा उतरवण्याची मोहीम। विमा संरक्षणासाठी 24 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन। अमरावतीमध्ये काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक। अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। आज राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल असणार गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावरती। सकाळी 11 वाजता ते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार। जळगावमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लाडक्या बहिणींनी बांधली राखी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्ती प्रदर्शन। अकोला जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणाचे तिरंगी मनोहारी रूप। तिरंग्याच्या तिन्ही रंगांमध्ये रंगलेलं काटेपूर्णा धरणाच्या पाण्याचंही विहंगम दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं उजनी धरणालाही तिरंगी सजावट। उजनी धरणामध्ये सध्या 100% पाणी साठा। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पुण्यामधल्या खडकवासला धरणाच्या भिंतीवरती लेझरच्या सहाय्यानं तिरंगी रोषणाई। तिरंगी रोषणाईनं खडकवासला धरणाचा परिसर उजळला। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। नामदेव पायरी, उत्तरद्वार, पश्चिमद्वार, विठ्ठल रुक्मिणीचा कळस या ठिकाणी आकर्षक तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती बीडमध्ये भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन। शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांचा रॅलीमध्ये सहभाग। पालघरचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांच्यावरती अँटी करप्शन ब्युरोची कारवाई। 50,000 रुपयांची लाच घेताना केली अटक। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं बुजवलेल्या खड्ड्यांचं पूजन करत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं जळगावमध्ये अनोखं आंदोलन। मुख्यमंत्र्यांसाठी दाखवलेली सजगता सर्वसामान्यांसाठीही दाखवण्याची मागणी। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती शिवसेनेच्या नेत्या प्रेमलता वाघ आक्रमक। शेतकऱ्यांसह मोताळा तहसील कार्यालयावरती काढला मोर्चा। यवतमाळच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन। मूळ पदभार असलेले कृषी सहाय्यक देण्याची मागणी, तर पदभार असलेल्या अतिरिक्त कृषी सहाय्यक अरेरावी करत असल्याचा आरोप। वर्ध्याच्या पवनार येथून गोवा येथे जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन लवकर करावं, शेतकऱ्यांची मागणी। वर्धा जिल्ह्यासह यवतमाळ जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांनी एकत्र येत दिलं वर्धा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। छत्रपती संभाजीनगर शहरामधील नंदनवन कॉलनी, बिल्डर हाऊसिंग सोसायटीमध्ये खुलं रंगमंच, गार्डनमध्ये दिवसा दारू आणि गांजासारख्या पदार्थांचं सेवन। पोलीस प्रशासनाचा कानाडोळा, नशा केलेल्या तरुणांची जीवे मारण्याची धमकी। बीडमधल्या वडवणी नगरपंचायतीच्या शेवटच्या मासिक बैठकीमध्ये गोंधळ, नगरसेवकाचे पुत्र आणि कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी। सांगलीमध्ये स्कूल बसची विठ्ठलवाडी रेल्वे गेटला जोरदार धडक, बसमध्ये विद्यार्थी नसल्यानं अनर्थ टळला। पलूस आमणापूर मार्गावरची घटना। गोंदिया पोलिसांच्या तावडीमधून हातकडीसह फरार झालेल्या आरोपीला तब्बल 19 वर्षांनंतर भंडाऱ्यामधून अटक। भंडारा रोड रेल्वे पोलिसांची कारवाई। नालासोपारा पूर्वेच्या एका शाळेमध्ये 14 वर्षीय विद्यार्थिनीवरती शाळेतल्या शिक्षकाकडून बलात्कार। या प्रकरणामध्ये पेल्हार पोलिसांनी आरोपी शिक्षक अमित दुबेला केली अटक। लातूरमध्ये मद्यधुंद अवस्थेमधल्या जेसीबी चालकानं 10 ते 12 जणांना उडवलं। एकाचा मृत्यू, पोलिसांकडून जेसीबी चालकाला अटक। कन्हरी चौकातली घटना। गोंदियामधल्या दासगाव खुर्दमध्ये पाण्यामध्ये बुडून 2 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू। आलोक बिसेन आणि प्रिन्स राहंग गडाले अशी या 9 वर्षीय मुलांची नावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।